आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 25 मधील इच्छुक उमेदवार नितीन देवरे यांनी निवडणुकीमधनं माघार घेण्याचा निर्णय घेतला। अनेक सामाजिक कामांमधनं नावलौकिक मिळवलेले मुद्रा युवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन देवरे हे प्रभाग क्रमांक 25 मधनं इच्छुक उमेदवारी दाखल करणार होते, परंतु कागदपत्रांच्या अभावामुळे त्यांना निवडणुकीमधनं माघार घेण्याची वेळ आली। महापालिकेमधील भोंगळ कारभाराला आळा घालण्यासाठी आणि विश्वास, पारदर्शकता आणि जबाबदारीनं कार्य करण्यासाठी मी महापालिका निवडणूक लढवणार होतो आणि यासाठी नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संमती दर्शवली होती, पण उमेदवारी अर्जासोबत जोडल्या जाणाऱ्या कागदपत्रांच्या त्रुटीमुळे मला उमेदवारीमधनं माघार घ्यावी लागते। माझी उमेदवारी अडलेल्या विकास कामांच्या विरोधामध्ये होती। यापुढे अपुऱ्या विकास कामांच्या संदर्भात माझी लढाई सुरूच राहणार आहे, असे नितीन देवरे यांनी म्हटलंय। आपण प्रभाग 25 मधून ड गटात उमेदवारी अर्ज दाखल करणार होतो। इच्छुक उमेदवार होते तिथे, कारण महापालिकेची स्थापना झाल्यानंतर फक्त विकासाच्या मुद्द्यावरच प्रत्येकजण उमेदवारी घेतोय आणि घेत आला आहे। तर आपला जो लढा होता तो विकास होत नाही त्याच्या विरोधात होता, परंतु महापालिकेच्या जो उमेदवारी अर्ज आहे त्याच्या जाचक अटींमुळं आपला अर्ज बाद होण्याची शक्यता होती, त्यामुळे आपण अर्ज माघारी घेत आहोत। आणि यापुढे आपला विकासाच्या विरोधातला जो लढा आहे, विकास जिथं होत नाही त्याच्याबद्दलची लढाई ती आपण कायमस्वरूपी चालूच ठेवणार आहे। आपण अर्ज मागं घेऊन कोणाला पाठिंबा देत आहे? आपण अर्ज माघारी घेऊन पाठिंबा असं आपण कोणाला घोषित नाही करत आहे, पण जनतेला, नागरिकांना एवढंच सांगणं की प्रत्येकाने थोडा विचार करा की विकास होतोय कुठं। महापालिकेचे जे कामं आहेत, आज तपोवनाचा मुद्दा जोरात चालू आहे, सगळ्यांना माहिती आहे। नासर्गीचा जो आपली नंदिनी नदी झालेली आहे त्याचा मुद्दा जोरात चालू आहे। कुंभमेळा जवळ येतो आहे, कुंभमेळ्याच्या नावाखाली कोणती विकास कामं प्रशासन करणार आहे त्याची घोषणा काही नाही आहे। फक्त 2 दिवसापासून आपण जे बघतोय की हा पळाला तो पळाला, फॉर्म घेऊन पळाला, फॉर्म घेऊन आला, हे काही विकासाचे मुद्देच नाहीत नाही। तर त्यामुळे आपण कोणालाही पाठिंबा देणार नाही होतो। आपण नागरिकांना एवढंच सांगणार की एखादा आपल्या मनाला विचारा की आपण कोणाला मतदान केलं पाहिजे। आपण कोणत्या प्रभागातून? प्रभाग 25 मधनं आपली उमेदवारी दाखल करत होतो, म्हणजे आपण इच्छुक उमेदवार होतो। आपल्याला वाटत होतं की आपण या विकासामध्ये आपणही सहभागी झालो पाहिजे, कारण विकास सुरूच नाही झाला आहे, तो विकास चालू करण्यासाठी आपला प्रयत्न होता। आपण कुठल्या पक्षाकडनं निवडणूक लढवणार होते? आपला असा एक स्पेसिफिक पक्ष नव्हता। आपण पहिल्यापासून, म्हणजे जेव्हापासून मी सामाजिक कार्यात आलो तेव्हा, म्हणजे त्या काळात आम्ही भारतीय जनता पार्टीचे वार्ड अध्यक्ष म्हणून काम केलेलं होतं। त्यानंतर आपण मुद्रा युवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत आपलं कामकाज अजूनही चालू आहे। आपण कोणत्याही पक्षाला आजपर्यंत समर्पित झालेलं नव्हतं, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडनं, शिंदे गटाकडनं, शिवसेनेकडनं आपण उमेदवारी घेणार आहोत। आता आपलं जर आपण उमेदवार निवडणूक लढवत नाही आहेत तर आपण आपलं सामाजिक कार्य चालूच ठेवणार आहेत का? आपण आपलं सामाजिक जे कार्य आहे, म्हणजे आपल्या संस्थेमार्फत आपण 100%, मी ते सांगितलं की आपला जो लढा आहे तो विकास होत नाही त्याच्या विरोधात आहे, आणि तो आपण आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत। मतदारांना काय आव्हान करायला, कोणाला मतदान केलं पाहिजे? मतदारांना एवढंच आव्हान मी करतो आहे की महापालिकेची जी कामं असतात, शिक्षणापासून तर आरोग्यापर्यंत, रस्त्यापासून तर जी काही सगळी कामं जी नगरसेवकांनी केली पाहिजे, त्या कामांमध्ये जर काही तफावत आढळत असेल, आणि आढळत आलीच आहे, पण यापुढे ही आज आपल्याला संधी दिलेली आहे। जवळजवळ 9 वर्षापासून आपण तेच बघत आलो आहे। 4 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, प्रशासन त्यांचं काम करतच आहे, नगरसेवकांची गरजच नाही। आजही रस्त्यांचे डांबरीकरण होत आहेत, काँक्रिटीकरण होत आहेत, सगळं काही होतं। पण आज जर संधी भेटली आपल्याला मतदानाची, त्याचा हक्क जरूर प्रत्येकाने जोपासला पाहिजे, प्रत्येकाने हक्क बजावला पाहिजे, परंतु आपण मनाला विचारा की मतदान कोणाला केलं पाहिजे, आणि अशा व्यक्तीला मतदान करा जो विकासाची सुरुवात करू शकतो। किरण आहेर, C24 नाशिक।